भारतीय जनता पार्टीच्या आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 26 मध्ये अष्टविनायक नगर येथील रस्ते काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचा लोकार्पण तसेच एकता मित्र मंडळ मैदानाच्या संरक्षक भिंत आणि ग्रीन जिमचे लोकार्पण सोमवारी संपन्न झाले। दरम्यान श्री अमृतेश्वर महादेव मंदिरात महाआरती करण्यात आली। या प्रसंगी आमदार सौ सीमाताई हिरे, भाजपा ज्येष्ठ नेते महेश हिरे, एकता मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रतीक जागडे, माजी महिला आघाडी अध्यक्षा रोहिणी जागडे, राजाई स्वयंसहिता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ गायत्री लचके, सामाजिक कार्यकर्ते युवराज सेंदाने, सिडको मंडळ सरचिटणीस अशोक पवार, भाजपा नेते निलेश पाटील, सामाजिक कार्यकर्ता कावेरी अत्रे उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री लचके, प्रास्ताविक माजी महिला आघाडी अध्यक्ष रोहिणी जागडे यांनी, तर आभार प्रदर्शन भाजपा सिडको मंडळ सरचिटणीस अशोक पवार यांनी केले। आज आपल्या परिसरात विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी आम्ही सर्व इकडे त्याचबरोबर माननीय पाटील, रोहन तांचाटे, नेत्यांचे उपस्थित असलेले महेश हिरे, यशवंतराव पवार, निलेश पाटील, आमच्या कावेरी अत्रे, आमच्या पवारताई उपस्थित असलेल्या सगळ्या माझ्या या परिसरातील भगिनी आणि बंधूंनी, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, खूप वर्षांनी हा श्रावणी सोमवार आलेला आहे। कारण कधी पण श्रावणाची सुरुवात ही सोमवारपासून ही बऱ्याच वर्षांनी झालेली आहे आणि त्यामुळे आजचा दिवस खूप आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे। आणि अशा या दिवशी आज आपण जवळच असलेले एकता चौक इथे खेळणी बसवली, त्याचबरोबर तिथे कंपाऊंड केलं आणि आपल्या रस्त्याचं काँक्रीटीकरण केलं। या तिन्ही कामांचा आज आपण उद्घाटन सोहळा इथे केलेला आहे। आज तुम्ही सगळ्याजणी इथे उपस्थित झाला, कारण उपास सोडायची वेळ आहे, सगळ्या भगिनींची स्वयंपाकाची वेळ आहे, तरी तुम्ही आल्या त्याबद्दल तुमच्या मी खूप मनापासून आभार मानते। मग जसं यशवंत पवार यांनी सांगितलं की आपला प्रभाग जवळपास 10च्या वर सभामंडप बांधून आपण लोकार्पण केलेलं आहे। जवळच आपला दुर्गा भवानी हे असेल, त्यातही सांगायचं झालं तर आता परवाच्याच दिवशी आपले माजी पालकमंत्री हरीभाऊ महाजन यांच्या हस्ते संत सावतामाळी महाराज यांचा सभामंडप याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं आणि परवा खूप मोठ्या संख्येने आपल्या सगळ्या परिसरातील इथले लोक त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। सांगायचं तात्पर्य असं आहे की आपला 26 प्रभाग हा खूप मोठा आहे। जवळपास कुटवड नगर, नगर पासून सुरू होऊन तो सुंचाळेपर्यंत इथे आलेला आहे, म्हणजे सातपूर भागात आपला हा प्रभाग येतो। आणि इथे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या एकमेव नगरसेविका आहेत अलकाताई आहिरे, आणि तरी सुद्धा या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात कामं आम्ही केलेले आहेत। असा विचार केला नाही कधी की कोणत्या पक्षाचे लोक निवडून आले किंवा कोण आलं, पण लोकांची गरज समजून आज जर तुम्ही कुठल्या भागात गेले किंवा जाधव संकुलमध्ये जरी जायचं म्हटलं तर पूर्ण चिखल आहे, म्हणजे गाडीने जाणं अवघड, तेव्हा पायी तर कसे जात असतील ते लोक। अशी परिस्थिती आपल्या गुंजाळ परिसरात आहे, कारण आपण बघतो की रोज नवीन नवीन हा भाग डेव्हलप होतो आहे आणि त्यामुळे मूलभूत सुविधा या सुद्धा तेवढ्याच गरजेच्या आहेत। रस्ते असेल, लाईट असेल, पाणी असेल, या सगळ्या गोष्टींची गरज नवीन जो भाग वाढतो तिथे गरज पडते आणि त्यामुळे महानगरपालिकेकडून सगळ्या या विकासाचे कामं हे सुरू आहे। आपल्या या परिसरात काम करत असताना खरं तर मी आपल्या सगळ्या भगिनींना धन्यवाद देईन, कारण नारी शक्ती इथे खूप मोठी आहे। आता हे काम आणलं ते आमच्या रोहिणीताईंनी, आधीचं आणलं ते कावेरीताईंनी, अशा सगळ्या आपल्या महिला या खूप जागरूक आहेत आणि कुठे कामाची गरज आहे त्या लगेच ते सांगून माझ्याकडे फॉलोअप करून त्यांनी आत्तापर्यंत ही कामं इथे करून घेतलेली आहेत। आमचे पदाधिकारी आहेत, निलेश पाटील आहेत, त्याचबरोबर यशवंत पवार आहेत, हे सर्वजण या परिसरात सतत कार्यरत असतात। आपण सगळ्यांनी बघितलं की मागच्या कालावधीत आपल्या राज्य शासनाचं बजेट झालं आणि त्यामध्ये महिलांना खूप मोठा, म्हणजे खास महिलांच्या योजनांसाठी आपल्या मुख्यमंत्र्यांनी खूप मोठा निधी दिलेला आहे। मग तुम्हाला सांगायचं झालं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना केवळ आणि केवळ आपलं महायुतीचं सरकार होतं आणि त्यामुळे आपले एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, या दोघांनी आणि अजित पवार असतील यांनी ही योजना कार्यान्वित केली आणि आता रक्षाबंधनाला आमच्या सगळ्या भगिनींना 3000 रुपये हे त्यांच्या खात्यात मिळणार आहे। हेच नाही, परंतु आपल्या भगिनींसाठी मोफत प्रवास आपल्याला प्रवास करायला मिळाला, तोही कमी खर्चात।
त्याचबरोबर मुलींसाठी जे आता आपल्याला पुढची फी भरावी लागायची. आधी प्राथमिक शिक्षण हे मोफत होतं, परंतु पुढचा खर्च म्हणजे आर्किटेक्ट असेल, इंजिनिअरिंग असेल, डॉक्टर असेल, त्यासाठी मुलींची फी भरायला आम्ही बघितले. अनेक आमच्या भगिनींनी दागिने गहाण ठेवले असतील, काहींनी अगदी आमचे हप्त्याने फी करून द्या म्हणजे आम्हाला एकदम भरावी लागणार नाही अशी विनंती कॉलेजला केली असेल. अशा खूप बिकट परिस्थितीत मुलींना शिकवलं, परंतु ही जाण ओळखून आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या सर्व मुलींना उच्च शिक्षण हे मोफत केलेलं आहे, हे आपल्याला माहिती असेल. त्याचबरोबर 3 सिलेंडर आपल्याला मिळणार, वर्षातनं मोफत मिळणार. आपण बघतो की दिवाळीची भेट असते, ही आपली एक भेटच समजायची, कारण एक सिलेंडर नाही म्हटलं तरी 800 रुपयापर्यंत जातं आणि 8-24 आणि हे सुद्धा आपल्याला मोफत मिळाले. ह्या अनेक योजना आपल्या सरकारने आणलेल्या आहेत. आज आपण बघतो की आपलं केंद्राचं नेतृत्व आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची कामाची घोडदौड आपण बघतो की त्यांच्याकडे आपला देशच नाही परंतु संपूर्ण जग हे अतिशय आदराने बघतं. आतापर्यंत आम्ही नेहमी सांगायचो की काश्मीरमध्ये कोणी जाऊ शकत नव्हतं, जात होतो का आपण, पण आता कुणालाही विचार आपल्या नातेवाईकांना, काश्मीरला प्रत्येक जण जाऊन आलं, कारण तिथं त्यांनी 370 कलम हटवलं आणि सगळ्यांना भयमुक्त केलं. कोणीही जा काश्मीरला, आता तिथे भीतीचं वातावरण नाही. तुम्ही कुठल्याही तीर्थस्थानाच्या कार्यसम्राट आमदार आदरणीय सीमाताई महेश हिरे यांच्या अष्टविनायक नगर येथील रस्ते काँक्रिटीकरण करण्याच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थित असलेल्या आदरणीय सीमाताई, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय महेश हिरे, त्याचप्रमाणे व्यासपीठावर बसलेले आमचे सहकारी आदरणीय ॲडव्होकेट निलेशजी पाटील, या कामासाठी ज्यांनी पाठपुरावा केला आदरणीय दांगडेताई, त्याचप्रमाणे युवराजजी सैंदाले, आमचे सहकारी मंडल सरचिटणीस सन्माननीय अशोकजी पवार, शहर चिटणीस परमानंदजी पाटील, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचं आयोजन सन्माननीय प्रतीकजी जागडे, उपस्थित असलेल्या कावेरी यात्रे आमचे सहकारी संजयजी साळुंके, त्याचप्रमाणे उपस्थित झालेले सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, तसेच कॉन्ट्रॅक्टर अतुलजी लांडगे आणि शिरसाट साहेब यांचेही मी आपल्या आदरणीय सीमाताईंच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. गेल्या 10 वर्षापासून आदरणीय सीमाताई आपल्या पश्चिम नाशिक विधानसभेचे नेतृत्व करत आहेत. आदरणीय ताई, आपल्या विभागामध्ये आपल्याला नगरसेवक मिळणार नाही इतक्या सहज सन्माननीय सीमाताई आपल्याला उपलब्ध असतात. सीमाताई ज्या वेळेला आपण त्यांच्या ऑफिसमध्ये जातो, सातपूरचं ऑफिस असेल किंवा शेडकोचं ऑफिस असेल, ज्या वेळेला आपण एखादं काम घेऊन जातो तर आपण कोणीही रिकाम्या हाताने येत नाही, हा आमचा अनुभव आहे. आपल्या पश्चिम नाशिक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 150 पवित्र दिवस श्रावणी सोमवारच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि आजच्यापासून जे आपलं चातुर्मासाचं पर्व चालू झालेलं आहे त्याच्या आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हो या इच्छेसकट मी आजच्या माझ्या काही दिवसांनी आचारसंहिता लागणार आहे. त्याच्या आत तेव्हा काही बंधू न येतात बोलायला, मनमोकळं बोलायचं माझ्या मते हा आज पहिला म्हणजे शेवटचा कार्यक्रम असेल, कारण की तेव्हा असं जरा सांभाळून बोलावं लागतं, बरोबर की नाही. आज कसं सगळं परिवार बोलू शकतो. सर्व बंधू भगिनींना सगळे आपण जाणतात. साधारणपणे 3 वर्षापूर्वी मी इथे राहायला आली आणि जेव्हा आली तेव्हा दोन्ही रस्त्याला पाय ठेवलं की लोक पडत होती, अशी परिस्थिती त्या ठिकाणी होती. आणि तोवर मी परत काही राजकारणात वगैरे आलेली नव्हती. पण ज्या पद्धतीने लोक पडत होती, एक दिवशी मला प्रतीक म्हटला की मम्मी तुझ्या एवढ्या सगळ्या ओळखी आहेत, तू हा एक रस्ता तर इकडचं माहीत नव्हतं, तेव्हा आमच्या शेजारच्या रस्त्याला मी काही फार मध्ये गेलेली नव्हती, कारण की माझी बिल्डिंग पुढे, तिथून मला डायरेक्ट ॲक्सेस आहे. पाठीमागे जायचं आणि माझं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे मला खाली उतरायचं काही प्रश्न पडत नाही. तर पहिले मी मनावर नाही घेतलं, पण नंतर अनावधानाने ताईंकडनं बोलवणं आलं आणि परत मला राजकारणात यायचा योग आला, जे की कानपूस करत येत होती. पण तेव्हा ताईंनी जबाबदारी दिली आणि मी ती महिला आघाडी अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली. आणि त्याच्यामुळे परत एकदा ट्रस्टमध्ये आल्यावरती ताबडतोब अलकाताईंना सगळ्यात पहिल्यांदा इथे घेऊन आली, दाखवलं
आणि दोन्ही रस्ते आपण मंजूर केले होते डांबरीकरणाचे. आणि सीमाताईंनी ज्या दिवशी त्याचा भूमिपूजन समारंभ केला तो महानगरपालिकेचा शेवटचा दिवस होता, बरोबर ताई? त्या दिवसापासून महानगरपालिका बरखास्त झाली. ह्याच्यात काय राजकारण झालं हे सांगण्याचं कारण असं आहे की बरीचशी लोक गेल्या वर्ष दीड वर्षात माझ्यावरती खूप नाराज होते आणि तुमचा अधिकार आहे माझ्यावरती, हरकत नाही. पण तेव्हा मी बोलू शकत नव्हती आणि आज दिवस हे केल्यावर काहीतरी बोलण्यात अर्थ असतो, त्याच्या आत बोलण्यात काही अर्थ नाही, बरोबर की नाही? दोन्ही रस्ते मंजूर केलेले होते आणि त्याच्यामध्ये अशोक भाऊंचा खूप मोठा त्या ठिकाणी वाटा होता. आणि जेव्हा ते झालं नाही तेव्हा ताईंची मदत घेतली अशोक भाऊंनी. दोन्ही रस्ते मंजूर केले, ताईंच्या हस्ते नारळ फोडलं. आणि काही घडतात गोष्टी, मला त्याचा उहापोह करायचा नाहीये, पण इतकं विचित्र राजकारण झालं की तिथे ताईंची पण कोंडी झाली, कारण की ताईंच्या हस्ते आम्ही नारळ फोडलेला होता आणि माझ्या समोर काही गोष्टी आल्या. आता तोपर्यंत त्याचा जो काही निधी होता त्याची विल्हेवाट लागलेली होती. जेवढ्या रस्त्याला निधी मोठा लागणार होता तर काही नाही, तर जेवढा शिल्लक आहे मी आजही वाईट आहे त्या गोष्टी करता, आणि जो शिल्लक होता त्याच्यात किमान तो रस्ता तरी आपण केलं. आमचे अध्यक्ष बावनकुळे साहेब आले होते आणि मागच्या वर्षी पावसाळ्यातच आले होते. पावसाळ्यातच आपण तो लोकार्पण केलं आणि मी भाऊंना म्हटलं की भाऊ, खेड्यातले रस्ते तरी चांगले, परंतु इथले चिखल माती आहे. भाऊ, मी आणि त्यांचा प्रिय सुशील आम्ही भाऊंच्या गाडीवर सर्व फिरलो आणि भाऊंनी हा रस्ता धरला. त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने आभार मानतो. आणि एक विषय सांगायचं, आता तुम्ही म्हटलं की आम्ही मतदान करून वर बोट केला. गेल्या महापालिकेत शिवसेनेच्या उमेदवाराला ही मुस्लिम शाळा आहे, तिथं एक बूथ होतं आपलं. शिवसेनेच्या उमेदवाराला 300-350 अशी मतं होती आणि भाजपच्या उमेदवाराला 60-70 अशी मतं होती. इथं तुम्ही सर्व लोक नवीन आले आहेत, तुम्ही सर्वांनी मतदान नोंदणी करून घ्या. आणि आता जी पोटनिवडणूक झाली, मधुकर जाधव निवडून आले, तर त्यावेळेस भाजपच्या उमेदवाराला फक्त एक मतदान होतं. याची सर्व तुम्ही काळजी घ्या. येणाऱ्या विधानसभेत जास्तीत जास्त सीमाताईंना मतदान करा. आणि सीमाताईंची हॅट्रिक झाली, निवडून आल्या, तुम्ही सर्वांना सांगतो. इथं सोनं दूध डेअरी माझ्या घरापासून म्हणजे DGP नगर दत्त मंदिर हा पूर्ण रस्ता आपण त्यांच्याकडनं स्लॅबचा करून घेऊ. आता त्यांनी फुटवर नगर ITI तर माऊली लॉन्च पर्यंत 20 कोटी रुपये खर्च करून स्लॅबचा रस्ता मंजूर केलेला आहे आणि लगेचच त्याचं आता भूमिपूजन होईल. म्हणून सगळ्यांनी मतदान हे भाजपाला करा. आम्ही बांधिलकी आहोत, आम्ही स्टेटवरून कोणीतरी महापालिकेत असेल, परंतु हे काम आम्ही असो नसो ताईंकडनं आम्हीच करून घेऊ. सर्वांचे आभार मानतो. मी इथं सर्वजण उपस्थित राहिले आणि अशीच तुमची आम्हाला साथ राहू. आता ताईंच्या हस्ते तिथं आरती हे सगळ्यांनी तिथं उपस्थित. मी 2-2.5 वर्ष झाली मी इथं राहायला आली. मी जेव्हा आली तेव्हा इथं पूर्ण अतिक्रमण झालेलं होतं. इथं झोपड्या होत्या. सगळे सकाळी उठलं का डायरेक्ट शिव्या वगैरेच ऐकायला यायच्या. मग ताईंनी, प्रतीकनी, आमच्या सोसायटी मधले भरपूर मेंबर आहेत, त्यांनी सर्वांनी पाठिंबा घेऊन इथून त्यांना काढलं. त्या ताईंना सुद्धा खूप शिव्या दिल्या त्या बायांनी, तरी पण त्यांना एवढं करून त्यांनी सगळ्यांनी काढलं. आणि आम्ही नवरात्र, गणपती उत्सव सगळे साजरे इतके छान मोठ्या प्रमाणात साजरे करतोय आता 2 वर्षापासून. आणि आता मुलांसाठी पण हे मैदान झालं, त्याच्यामुळे आणखीनच खूप छान वाटतंय. पण आणि ताईंचा पण. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.